मनोदरीचा जडभास गेला, साक्षात मज परमात्मा भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकेला, विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला. हरी हरी राम कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कटावरी ठेवोनिया, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडी निरंतर येती ध्यान, मकर कुंडले तलपती श्रवणी, मकर कुंडले तलपती श्रवणी, दंडी कौस्तुभमणी विराजित, तुलसी हार गळा कासे पीतांबर, तुलसी हार गळा कासे पीतांबर, आवडी निरंतर येती ध्यान, रामने माझे येती सर्व सुख, 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 रसी मुख आवडीने, रसी मुख आवडीने, रसी मुख आवडीने, हार गळा कासे पीतांबर, हार गळा कासे पीतांबर, हार
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा राष्ट्रसंत श्रीपाद बाबा किंवा श्रीपाद चरणदास नारायणचा इथे जमलेल्या सर्व श्रोतेवर्गाला माझा जय हरी. हरी हरी राम कृष्ण हरी. रूप पाहतालोचनी सुख झाले ओ सजनी तुआ विठ्ठल बरवा तुआ माधव
मला असं वाटावं लागतं. हरी बरोबर हरी आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा येणे विना जीवा सुख नोहे ये रती माईक दुःखाची जनती ये रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिते गोविंदाचे हे रती माईके दुःखाची जनती हे रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसाना सुख म्हणे एका मरणची धरे सुख म्हणे एका मरण धरे उत्तम जीवरे कीर्ती मागे सुख म्हणे एका मरणची धरे सुख म्हणे एका मरणची धरे उत्तम जीवरे कीर्ती मागे ये रती माईका दुःखाची जनते ये रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान विठोबा रखुमार
करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जणती, नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईक दुःखाची जणती, नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे एका मरणची सरे, तुका म्हणे एका मरणची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, येरती माईक दुःखाची जणती, नाही आदी अंती अवसान. पांडुरंगा करू प्रथम नामाना, श्रीपाद बाबा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. हरी हरी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जणती, नाही अंती आधी अंती अवसान. सेवेला सुरुवात करण्याआधी कोणतंही कार्य कारणाशिवाय घडत नाही.
कार्य हँडल द्या. कार्य आहे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपूर्ण नुसतं महाराष्ट्रामध्येच साजरा होत आहे असं नाही आहे, संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होतोय असंही नाही आहे, संपूर्ण विश्वामध्ये साजरं होत आहे बरं का हे कार्य. कारण हे साधू संतांचं त्याला हे आहे, प्रमाण आहे की हे विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आपणची झाला. यांचं जे स्वरूप आहे दत्तात्रयांचं, हे विश्वामध्ये ओतपोत भरलेलं आहे. आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे ही आलेली सेवेला सुरुवात करण्याआधी आमचे हृदयस्थान आमचे भाऊ माननीय आमदार सुभाषजी गणू भोईर यांनी मजपर्यंत ही सेवा सुपूर्द केली, त्याबद्दल त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. सेवेकरता लाईन लावावी लागते पण सेवा मिळत नाही, पण दत्तात्रयांची फार अपरंपार कृपा आहे. सतत आमची सेवा पण लागते आणि सतत आम्हाला समागम देखील मिळतोय. याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे तो इतिहास असा आहे की माझ्या भाग्यामध्ये भोईर कुळामध्ये 5 वडील आले, 5 बाबा. आमचे मोठे बाबा गणपत बाबा, 2 नंबर हेंद्र्या बाबा, 3 नंबर गणू बाबा आणि 4 नंबर माझे वडील रामभाऊ बाबा आणि 5वे लक्ष्मण बाबा. तसंच माझ्या भाग्यामध्ये 6 आई आल्या. आमच्या मोठी आई सखूबाई, 2 नंबर आई गंगूबाई मोठ्या बाबांची लाडकी आणि 3 नंबर नाही 4 नंबर चंद्रभागा आई. 3 नंबर असू द्या, आता नाव मला आठवत नाहीये. 4 नंबर आमच्या हो ठकीबाई बघा. 3 नंबर आई ठकीबाई. 6 आई आल्या बरं का. 4 नंबर चंद्रभागा आई, 5 नंबर माझी आई गिरिजाई आणि 6 नंबर कृष्णा आई. 6 आई आणि 5 बाबा. पण त्या 5 बाबांमध्ये गणपत बाबांनी 15 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते, गायक होते. आणि गणू बाबांचा आता इतिहास सांगायचं म्हटल्यानंतर गणू बाबा बिन चपलेने दिव्यापासून तर गाणगापूर पर्यंत चालत पायी वारी केली. आणि त्याचं हे प्रतीक आहे. ब्रह्मा विष्णू महेश येण्याला कारण कोण आहे तर आमचे गणू बाबा दत्त भक्त होते. आणि माझी आई बरेच कीर्तन झाली हे मंदिर बांधल्यानंतर, पण माझ्या आईचा मात्र कुठल्याही महाराजांनी गौरव केला नाही. माझी आई विठ्ठल भक्त होती आणि ओरिजिनल नामधारक होती. ओरिजिनल मी ज्या मालिकेमध्ये आलो, माझी आई ज्या मालिकेमध्ये आली ती मालिका ऐका. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, जगाचा चालक मालक मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ ते दुनिया, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुश्लोकी चारी भागवत. मुख्य महाविष्णूने हंसाचं रूप धारण करून
पहिला उपदेश केला ब्रह्मदेवाला. माझी अखंड मालिका तुम्हाला सांगतोय आनंद संप्रदायाची. ब्रह्मदेवाने आत्री मुनींनी दत्तात्रय भगवंतांना आणि दत्तात्रयांनी नारायण जाळवणकर, लक्ष्मण जाळवणकर, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा आणि हे सगळे इथं असलेले उपस्थित असलेले बाबाच बाबा. आणि आईला माझ्या धुळ्याचे नाना महाराज, चबुलाल, दशरथ पाटील, पण नाना नावांनी ते प्रसिद्ध होते. त्यांना अनुग्रह आणि प्रबोध देखील त्यांचा. अशी माझी आई या कुळामध्ये जन्माला आली. इतकं भाग्यवंत हे कुळ आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश. 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 जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. अंजनी पावन तेने लोक, अंजनी पावन तेने लोक. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हे भोईर कुळे सामान्य नाहीये. आणि आईच्या भाग्यामध्ये, आमच्या भोईर कुटुंबाच्या भाग्यामध्ये जय हरी जर नसते आले ना तर भोईर कुटुंबाचा पण उद्धार नसता झाला. माझ्या आईचं थोडस मी सांगतोय. आईकडे मी गेलो, मला जसा अनुभव आला तसा मी आईकडे गेलो. आई, तू एका मुलाची आई आहेस आणि आमच्या बाबांची धर्मपत्नी. तुला काही कमी केलं नाही बाबांनी आणि मुलांनी देखील. अमाप संपत्ती तुझ्याकडे आहे, अमाप ऐश्वर्य आहे तुझ्याकडे. पण आई, तुझ्या बरोबर हे काहीच येणार नाहीये. तुझ्या बरोबर हे काहीच येणार नाही. मग एवढा असून काय उपयोग आहे? तुझ्या बरोबर एकच येईल, आईच्या गर्भाशयामध्ये तू जे वचन दिलं देवाला ते वचन पूर्ण तुला करावं लागेल. आईने ही गोष्ट मान्य केली. ते वचन जर पूर्ण केलं तर निश्चित जिथून आली तिथे जाणार. कुठून आली? तू देवाकडून आली आणि जाणार कुठे? देवाकडेच जाणार. पण सेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. सेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आईला मी सांगितलं, आई, प्रत्येक जीवाने देवाला वचन दिलेलं आहे की कुठे गर्भाशयामध्ये एक वेळ तरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे ओगावूनी आठवी न पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा. मी रात्रंदिवस हे देवा मला तू या नरक यातनेमधून तू मला बाहेर काढ. प्रत्येक जीवाने वचन दिलेलं आहे.
तू मला या नरक यातनेमधून बाहेर काढ, मी तुझं अखंड भजन करीन. आईला ही गोष्ट सांगितली. आई, देवाशी बेमानगिरी नाही करायची, कारण तू आई अशी आहेस आमच्या भाग्यात आलेली. धन्य ती माऊली, जोपर्यंत गर्भाशयामधलं जे भजन आहे ते जीवाच्या ठिकाणी 3.5 कोटी रोम आहे, त्या रोमामध्ये चालू आहे. आणि ते भजन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जन्म मरणाची येरजार खुंटीत होत नाही. दत्त भगवंताने सुद्धा तेच भजन केलं, कारण माझ्या मालिकेमध्ये 3रा क्रमांक लागतो दत्त भगवंताचा. आपण दत्त दत्त म्हणतोय. पुण्यकर्म होईल, पुण्याच्या बळावरती कुठे जाल, स्वर्गात जाल, पण स्वर्गात गेल्यानंतर पुन्हा इकडेच यावं लागेल. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उरे, परत येऊ लागे माघारी. मृत्यू लोका आपण मनुष्य देहाला नाही, मनुष्य शेवटची पाडी आणि चुकली या वर्म. जे स्वर्गात गेलेत ना ते आता या तिथे गेल्यानंतर फसवणूक झाली, फसले. तिथे गेल्यानंतर या देहाचं महत्व कळालं. इहलोकी साधे, इहलोकी साधे, दास विठ्ठलाचे झालो, दास विठ्ठलाचे झालो. तुका म्हणे शोधून पाहे, विठ्ठल दत्त तुझा नोहे. देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. धन्य दास विठ्ठलाचे झालो. दास्यत्व भक्ती मिळाली या भोईर कुटुंबाला, या माझ्या आईला. आणि या आईच्या पोटी जन्माला आलेली मुलं जी आहेत, आई पण सामान्य नाहीये. आईचं कौतुक कोणी केलंय? नामदेव महाराजांनी. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता.
उधरीला कोटी कुळाचा वंश उद्धरीला कोटी कुळाचा वंश उद्धरीला कोटी कुळाचा धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता वंश उद्धरीला माळियाचा पण इथं एक नाम हरी उद्धरी वंश उद्धरीला कोटी कुळाचा पुरावा असा आहे नामदेव महाराजांचा वंश उद्धरीला माळियाचा पण आम्ही त्याला पात्र आहोत बरं का म्हणून आम्हाला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे तर आई वडील भाग्यात आले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही सगळी बर का उभे राहिलेली बसलेली ही सगळी बर का ज्याने भगवंताची शरणांगती पत्करली ती सगळी वर का शुद्ध बीजापोटी पोटी फळे रसाळ गोमटी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगा जळ सगळ्यांनाच हा लाभ होत नाही आणि म्हणून तुकाराम महाराज देवा करता वन भटकत होते देवा करता झुरलं पाहिजे देवा करता झुरलं पाहिजे देवा करता रडलं पाहिजे आपण प्रपंचाकरता रडतो परिस्थितीला पाहून आपण रडत असतो नाही रे बाबा अनमोल देह प्रत्येकाला दिलेला आहे अनमोल मनुष्य जन्म अनमोल रे इसे मिट्टी में ना बोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कावळ्याच्या हातामध्ये आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडत नाही काक टाळी न्यायाप्रमाणे हा देह मिळालेला आहे एक आंधळा असतो त्याला रोज नदीवर जाऊन आंघोळ करण्याचा त्याचा नित्यक्रम असतो नित्य नेम असतो भक्ताचा नित्य नेम काय असतो हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घरदिगी झाले पट्टर आणि बळे वरिले सावळे परब्रह्म हा भक्ताचा वर्ग नेम आंधळ्याचा नेम असतो नदीवर जायचं आंघोळ करायचं एक दिवस तो गेला नदीवर नित्याप्रमाणे बुडी मारला आणि वर आल्यानंतर सूर्याला अर्धे देताना अकस्मात त्याच्या हातामध्ये कावळा आल्यानंतर नदीवर आंघोळीला जात असताना राजाच्या राज दरबारातील दवंडी त्यांनी ऐकलेली असते त्याच्या कानावर आलेली असते जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला 2000 रुपये बक्षीस दिलं जाईल पण हा जन्मांत असल्यामुळे त्याने त्या गोष्टीचा विचार केला नाही पण कानांनी मात्र वेध घेतला आणि कावळा अकस्मात मिळाल्यानंतर मग मात्र त्याला फार आनंद झाला आपण 10 वेळा सूर्याला अर्धे देतो 10 कावळे मिळतील आणि आपल्याला 20,000 रुपयाचा फायदा होईल आणि मग हे भीक मागण्याचं जे दुःख लागलेलं पाठीमागं ते कायमचं दूर होईल म्हणून त्याला आनंद झाला पहिला मिळालेला कावळा त्याने काय केला काखेत धरला आणि बुडी मारल्यानंतर पुन्हा तो वर आला आणि सूर्याला अर्धे द्यायला गेला काखेत आलेला कावळा निसटून गेला सावध होय बाप्पा काळ लागलाय मापा सावध भारे बाबांनो घडी घडी वाटयाची घडी घडी
आहे अवकाश किती आहे अवकाश हरिमुखी गाथा हरपली सीता हरिमुखी गाथा हरपली सीता उपजला प्राणी न राये संसारी बैसला शेजारी काळ उशालाच बसलेला आहे पाहतो उंदीर येऊन जाई भोका तैसा काळ नेत असे लोका उत्कृष्ट प्रमाण दिलं घडी घडी काळ याची वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध तरी मना एक तास उरला खटवंग रायाची आणि भाग्य दशा कैची प्राप्त झाली ताबडतोब देवाचे द्वारी आणि तेने मुक्तिचारी ताबडतोब मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष गौतांची वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी भस्मदंड न लगे काठी तीर्था आठी भ्रमण बघा आता किती जात आहे गावाच्या झुंडी जातात बरं का त्याच्या दर्शनाला आणि इथं ते एकदम निषेधच केलाय भस्मदंड न लगे काठी तीर्था आठी भ्रमण तुका म्हणे आड काठी या आडकाठ्या आहेत सगळ्या न लगती सायाच हवे म्हणा आणि सुखे येतो घरा पत्ता इथं सांगितलं आपल्या हृदयामध्ये मी पुन्हा मागे येतो नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देवची हो म्हणती ते देवची होती तरी चित्ती का न धरावा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला सुखाचा पत्ता लागलेला नाहीये आम्हाला लागला संतांना लागला आणि संतांचे आम्ही पायिक आहोत गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा जय हरिवैनी गुरु विन देव नाही दुजा पाहता त्रिभुवनी एकदम म्हणजे सोप्या हे मराठीचे नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी देणे घेणे सुखची वरी होऊ द्या या जगा किडी मुंगी पासून पशु प्राण्यांपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाची धडपड कशा करता आहे सुखासाठी सुख पावे जवा पाडे आणि दुःख ज्याच्यामध्ये आपण सुख पाहतो ते सुख नाहीये सुखाचा पत्ता सांगतायत माऊली सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर देवाजवळ सुख आहे बरं का पण आपण देवाला पाठमोरा आणि वेगणे आयती घरा देवच कळालेला नाहीये देवाचा पत्ता आपल्या हृदयामध्ये सांगितलेला आहे सुख लागी करी तळमळ करी तू पंढरीची जाये वेळ मग तू अवघाची सुख रूप होती जन्मीचे दुःख विसरती कुणी आठवड्याची वारी करतो पंधरवड्याची करतो महिन्याची करतो 6 महिन्याची करतो वर्षाची वारी करतो देव भेटला
अशक्य आहे ही गोष्ट. बोरीवरचा मुंगळा घाली येर झारा, अशी येरझार काहीच उपयोगाची नाही. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाये, देव नटला नाना परी भरूनी उरला चराचरी. तुकाराम महाराज म्हणताय देव देव करूनी शिनले माझे मन. आणि पाणी आणि पाषाण जेथे तेथे ज्या वेळेला बाबाजी सद्गुरू त्यांच्या भाग्यात आले आणि त्यांनी प्रश्न विचारला. आपण गुरूंना प्रश्न विचारत नाही, बाबाने केलाय म्हणून, मुलाने केलंय म्हणून, नातवंडाने, असं नाही आहे. ते विचारायचं असतं. आपल्या आईवडिलांना प्रश्न विचारायचं, बाबा तुम्ही ज्या देवाची सेवा करता तो देव तुम्हाला प्रसन्न झाला का? हे नको, हे वैभव काहीच कामाचं नाही. येरती माईक, ते सगळं माईक आहे. माईक वस्तूमध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. देवाचा पत्ता आई वडिलांना विचारायला पाहिजे. आई वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. हे सगळी विचारपूस करून सगळ्या तीर्थयात्रा सगळ्या करून शेवटी देव काय भेटला नाही. मग आता करायचं काय? बाबाजी सद्गुरू भाग्यात आले आणि पहिला प्रश्न विचारला, काही उद्धार पावेना त्याचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, आधी मी कोण मग देव कोण. असे भाग्यात आले आणि काय प्रश्न केला, काही मी उद्धार पावेन. माझा उद्धार कशाने होईल सांगा, माझा उद्धार होईल का? काही कृपा करील नारायण, नारायण माझ्यावर कृपा करील का? ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. संत कसे असतात? गुण दोषी याती न विचारी काही, आणि ठाव दिला पायी आपुलिया. बाबाजी सद्गुरूंनी त्यांना आपल्या जवळ घेतलं, चरणाजवळ, आणि सांगितलं, भाऊ ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने तुला अवलंबन करावं लागेल, चालेल. नाम घ्यावं लागेल, चालेल. आणि देवच मिळाला पाहिजे ना. आपण आयुष्यामध्ये जन्माला येतो, देवाकडे सगळंच मागतो, सर्व मागतो, आणि देव देतो. कारण का? तर आमच्या माऊलींनी देवाकडे असं मागितलेलं आहे, या विश्वातील प्रत्येक जीवाकरता जो जे वांछील तो ते लावो, तो देणाराच आहे ना. दानशूर आहे, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. पण त्यालाच मागत नाही, हे मनुष्य प्राण्याचं दुर्दैव, घोडचूक. पण माझ्या तुकोबांनी ती घोडचूक केली नाही. पण चालेल. तर म्हणे नाम घ्यावं लागेल, नाम घ्यावं लागेल बोलल्याच्या नंतर मोठा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नाम कधीचं आहे? अनादिकाचं नाम घ्यावं लागेल. जे दत्तात्रेयांनी घेतलं, जे महादेवाने घेतलं, जे विष्णूने घेतलं, ते नाम घ्यावं लागेल. आधी करून संतांनी घेतलं ते नाम तुम्हाला घ्यावं लागेल. चालेल, तयारी आहे. उद्धार होत असेल तर चांगली गोष्ट स्वीकारायला हरकत नाही. आणि मग त्यांना नामाचा उपदेश केला. अनादिकाच्या ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. परत मी मागे येतो. संपूर्ण जगाची ही वसुंधरा, जमीन जी आहे, पृथ्वी जी आहे, संपूर्ण जगाची, किडी मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांकरता एकच का वेगळी? एक. सगळ्यांकरता आकाश एक, सगळ्यांकरता वारा, सगळ्यांकरता प्रकाश, आणि सगळ्यांकरता पाणी, आणि मग सगळ्यांकरता देव वेगळा असेल का एक असेल? आणि देवाचं नाम
त्या नामाचा उपदेश त्यांना केला. मोठके गुरुमुखे उद्गत दिसे, हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे तैसे अपयसया. बाबाजी सद्गुरूंनी अनुग्रह केल्याबरोबर त्यांच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत जे रोम रोम त्या रोमारोमामध्ये चैतन्य शक्ती प्रकट झाली. संतांना हेच तत्व आवडतं, दुसरं नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वंगत आणि ते तत्व संत स्वीकारती. आणि उपदेश केल्याबरोबर त्यांच्या ठिकाणी असलेली जी चैतन्य शक्ती ती आपोआप प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याबरोबर लगेच ताबडतोब त्या क्षणी सात्विका भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, असू त्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पुटी धरून राहे. टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एका मिळवणी. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता. देव कृपा करी तयावरी. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदयी प्रगट राम रूप, राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे. राम नामे उपजे आवडे, राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाटू लागे. देव आपलासा केल्यानंतर ही अवस्था होते. आणि ही अवस्था ज्याची होते, एक मिनिट हा, त्याची लक्षणे सांगितली. संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसना मायाधिक, मोहनी रसना मायाधिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. मोहनी रसना मायाधिक, मोहनी पांडुरंग, बैसलांतरे पांडुरंग. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. आणि मग अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज सुखाचा पत्ता सांगताय. आपुला आपुला तो देव एक करुणी घ्यावा. आपुला तो एक देव 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 करुणी आपुला पडेला देव
देव कुठे अनुभवास आणून दिला? देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी. मूर्ती त्रैलोक्य संचली, ज्ञानदेव पाठ हरी हाच वैकुंठाने भरला घनदट हरी दिसे. मूर्ती त्रैलोक्य संचली, दृष्टी विश्वाची चुकली. भाग्य आले संत जन, झाले देवाचे दर्शन. रामदासी योग आला आणि देव देही प्रगटला. ही अवस्था आहे, हा अनुभव आहे तुकाराम महाराजांचा. हा जर अनुभव जर नाही आला तर मग येरती माईक दुखाची जणती, नाही आधी अंती अवसान. किती धन दौलत असू द्या, त्याच्याने देव आपलासा होऊ शकत नाही. एके ठिकाणी कबीर महाराज सांगताय, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा अरे हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. प्रहलाद बेटा हरि से लपटा जबी खाम कड़कड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. गोपी चंद बटन सून कर महल मुलुक सब छोड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हनुमान ने सेवा की नीले द्रोणागिरी उड़ा. हरि से कोई नहीं बड़ा बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. पुंडलिक ने सेवा केली विठ्ठल विठ पर खडा. पुंडलिक ने सेवा केली विठ्ठल विठ पर खडा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. कबीरा सुनबाई साडू चित्त हरी से जडा. कहत कबीरा सुनबाई साधू चित्त हरी चरण जडा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. आज दत्त जन्मोत्सव आहे. 2 मिनिटांमध्ये दत्त जन्म. नारद महर्षी भ्रमण करत करत तिन्ही मातोश्रींच्या घरी गेले. ब्रह्मदेवाच्या घरी सरस्वती, सावित्री, भगवान भोलेनाथांच्या घरी गेले. भोलेनाथ, पार्वती माता, विष्णू भगवंतांच्या घरी गेले. तिथे विष्णू भगवंत आणि लक्ष्मी माता. त्यांना सांगितलं त्यांच्या घरी जाऊन, पृथ्वी लोकामध्ये सत्य अनुसया महान प्रतिव्रता आहे. पतीच्या आज्ञेप्रमाणे चालणारी. कोणी अतिथी आलं तर त्याचा आदरातिथ्य मनोभावे शुद्ध भावाने. आपल्याकडे 4 संस्कृती आहेत. आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या जातीमध्ये आगरी समाजामध्ये जोपासले जात आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव,
आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. या न्यायाप्रमाणे अनुसया माता सर्वांची, सर्व कुटुंबियांची, साधू महंतांची, आमचे महंत भाग्यवंत आहे मी. साक्षात श्रीकृष्ण भगवंताचे अवतार बाळकृष्ण महाराज भगवान म्हटलं तरी चालेल. आणि माझ्या पाठीशी हनुमंतराय पाठीशी आहे, भीती नाही. अनुसया मातेच्याकडे हे सगळे गुण रोमारोमामध्ये प्रविष्ट असल्यामुळे सर्वांचा आदरणीय भावाने सत्कार करायचा. जो कोणी अतिथी येईल, जो कोणी आचार्य येईल त्यांचं, असं करता करता त्यांची ख्याती, पतिव्रतेची ख्याती संपूर्ण त्रैलोक्यामध्ये पसरली. आणि या मातांना मात्र त्याचा खेद वाटला. आम्ही सुद्धा आमच्या नवऱ्यांची सेवा सतत करतोय, सतत नामस्मरण करतोय. आणि पृथ्वी लोकामध्ये अनुसया कोण आली? मग त्यांनी काय केलं? त्या मातांनी आपल्या पतिराजांना सांगितलं की तिचं सत्व हरण करायला तुम्ही जावा, आमच्यापेक्षा कोण इथे असं नाही म्हणतायत. कोणाला ह्या जगामध्ये कोणाला कमी नाही समजू शकत. कारण का? ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निदान आणि सर्वांगटी पूर्ण किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम किंवा कोणाही जीवाचा न घडो मत्सर. या स्थितीला कोण होत्या? माझे अनुसया माता. आणि मग ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांना पाठवलं. आमच्या पार्वती मातेंनी, लक्ष्मी मातेंनी आणि सरस्वती सावित्री मातेंनी पाठवलं. आले इकडे. आल्याच्या नंतर अत्री मुनी काही घरात नव्हते, नदीवर गेले होते. आणि आल्यानंतर ब्राह्मणाच्या वेशात आले. आल्याच्या नंतर आज तुमच्या घरी जेवायची इच्छा झालेली आहे माते, चालेल, त्याकरता आम्ही सदैव तत्पर असतो. पण आमची एक अट आहे. ती अशी अट आहे की आम्हाला जेवण देताना तुम्ही विवस्त्र जेवण द्यायचंय तुम्हाला. ही अट ऐकल्यानंतर माता फार जीवाला खंत वाटलं, दुःखी कष्टी झाले. आता करायचं काय? अशा स्थितीत सगळे बाळ असली तर गोष्ट निराळी आहे, मोठी माणसं आहेत. नाही, त्यांना फार खेद वाटला. पतिव्रता तिची देवावरी सत्ता अशा असलेल्या आमच्या अनुसया मातेने कोणाचा धावा केला? पतिराजांचा धावा केला. पती हाच परमेश्वर. या न्यायाने आपली हिंदू संस्कृती, फार भारत देशाची संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे, जगामध्ये पवित्र आणि श्रेष्ठ आहे, उच्च दर्जाची आहे. पतिराजांचा धावा केला. आणि पतिराजा सुद्धा विष्णू भक्त असल्यामुळे म्हणे पतिराजांचा धावा केला, असं संकट माझ्यावरती आलेलं आहे, या संकटाचं निवारण तुम्हीच करा. पतिराजांनी सांगितलं, जसं सगळ्या कैकेयी मातेला सगळ्या देवांनी येऊन कानामध्ये सांगितलं की तू याला जर पाठवलं नाहीस वनामध्ये तर राक्षसांचा नाश होणार नाही आणि सगळीकडे काय माजेल? अधर्म माजेल. तेव्हा पतिराजांनी सांगितलं, तुम्ही असं करा,
कमुंडळूमध्ये माझं पाणी आहे, त्या कमुंडळूतलं पाणी घ्या आणि त्यांच्या अंगावर शिंपडा. तुमची अट मला मान्य आहे. मी त्या अटीला स्वीकार करते. आणि पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्याबरोबर ती सगळी बाळं झाली. हे बघा, अशी बाळं झाली. नेमकं ते झाले. वा, छान, उत्तम. अशी बाळं झाली. आणि बाळं झाल्याच्या नंतर तिच्यावर आलेला जो प्रसंग आहे तो नष्ट झाला. मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत. आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया. भक्ताला चिंता करण्याचं काही कारण नसतं. कारण का, आकाश में जितने भी शत्रु हो, उतने भी आकाश में जितने भी तारे हो, उतने भी अगर आपके शत्रु हो, लेकिन एक हरि का साथ हो तो बाल बाका ना हो. हे अवतार कार्य कशा करता आहे. बुडती है जन न देखवे डोळा, बुडती है जन न देखवे डोळा, बुडती है जन न देखवे डोळा, बुडती जन न देखवे डोळा. हे तसे कळवळा म्हणून या किंवा धर्मरक्षा वया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोसिले, दुष्ट निर्जाळिले किती एक. देवाचा अवतार कार्य जे आहे आणि संतांचा अवतार कार्य दोघांचं सारखंच आहे. इथं दुष्टांचं निर्दालन आणि संतांचं दुष्टांना सृष्ट करण्याकरता हे कार्य आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन याची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. आम्ही पहिल्यांदाच पाळ लागतोय, सांभाळून घ्या. जो 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 रे सुकुमारा, जो
अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे. अविनाश पदाला जाण्याकरता दत्तात्रयांना सुद्धा शरणागती पत्करावी लागली. कोणाची? तर अत्री मुनींची, वडिलांचीच बरं का. 23 गुरु केले पण स्वस्वरूपाची ओळख झाली नाही. आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. देवाला सुद्धा बघा, ब्रह्मा विष्णू महेश, देवाला सुद्धा संतांची साधूंची काय स्वस्वरूपाची ओळख करून घेण्याकरता म्हणजे देवाला आपलंस करण्याकरता कुठं जावं लागलं? आयसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, पदर धरा. जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धागे, ऐसे पदराचे धागे. साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी, ऐसे पदराचे धागे, ऐसे पदराचे धागे. दत्तात्रय भगवंतांना देखील, दत्तात्रय महाराजांना देखील नतमस्तक व्हावं लागलं, लोळण घालावी लागली चरणावरती अत्री मुनींच्या. कारण ज्ञान देव जिने नामे विण व्यर्थ रामकृष्ण रामकृष्ण पंथ क्रमियेला. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, माझं जे जगणं आहे ते नामस्मरणाशिवाय व्यर्थ आहे. माझ्या पदरचा हा मार्ग नाही आहे. राम ज्या मार्गाने गेले, कृष्ण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचं मी अवलोकन केलं. पण हा मनुष्य प्राणी लक्षात घेत नाही. एवढी सोपी आणि सुलभ भाषा आहे मराठी. माझा मराठाचा बोल कौतुके, अमृताची पैजा जिंके, ऐसी रसिके अक्षरे, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. एवढं सामर्थ्य आहे मराठी शब्दांमध्ये. पण हा जीव थोडासा देहंकार गेला पाहिजे. देहंकार गेल्याशिवाय, देहंकार कधी जाईल? नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाकती. एवढी नम्रता यावी लागेल, घ्यावी लागेल. असा देव काय बाजारचा भाजीपाला नाही. देवाचा पत्ता सांगितला, एरवी तरी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरे अहर्निसी, ती वस्तू गामी, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी क्रामू विषयावरी. मग हा जो भ्रम जाण्याकरता जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले आरोनिया. संतांच्या आजी संत आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत. फक्त जन्मोजन्मीचं आलेलं आवरण, मल विक्षेप आवरण अंतःकरणावरती. त्यामुळे संतांचा सुगावा पत्ता लागत नाही. मृग नाभी कस्तुरी बसे, मृग जंगल भटकत जाय, सबके हृदय में आत्मा बसे, मूरख समज न पाये. ज्ञानदेव म्हणे बाजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा. त्याची माणूस का भटकतो? तर त्याचं कारण मीराबाई सांगताय. पाणी मीराबाई सांगता, आत्मज्ञान बिना नर भटकत है, आत्मज्ञान विना नर भटकत है, काम दुरा का
जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शेवटच्या चरणामध्ये नाही माझं सगळं आयुष्य गेलं आहे देवा शपथ नाही हा येईल तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे थोडा दृष्टांत सांगू का जयरी भोईर साहेब भोईर साहेब 10 मिनिटं घेतले ते चालतील का धन्यवाद तुकाराम महाराजांना नामाचा इतका छंद लागला होता आणि दुसरे मज नाही आता नेमेल्या चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी गोविंद हरी गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया ही लक्षणं काय आहेत त्याची गोविंद रूप काया होते त्याची लक्षणं आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया आमच्या मुक्ताईंचा पण हाच अनुभव आहे तोच अनुभव 850 पूर्वी आलेला अनुभव आजही जसाच्या तसा येतो आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या जीवाला जसाच्या तसा अनुभव येणार काय ऐसा जाता अनुभव विश्व देव देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने काय काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता तर असा जो अनुभव त्यांचा कोणाचा मुक्ताईंचा अंतर्मुख झाले करी ते चिंतन तेने जनार्दन प्रगटला कापते शरीर नयनी लोटला प्रेमे महापुर कापते शरीर थरथरा स्पुंद स्पुंदनिया करीती रुदन आला नारायण याच देही मुक्ता म्हणे आयसे झालिया वाचून परमार्थ क्षीण वाटत असे अर्जुनाला सुद्धा हीच स्थिती दिली हेच नाम दिलं अर्जुनाला सांगितलं ध्यानाला बैस ध्यानाला बसल्याबरोबर सद्भावे निज भजन करी हृदयी प्रगटता श्री हरी देवी देईची चिन्हे बाहेरी क्षणा माधारी पालटती ते काळीचे हेची चिन्ह पुलकांकित देहो जाण नैनी आनंद जीवन हृदय परिपूर्ण स्वानंद आयसी नुपजता माझी भक्ती मग कैची होय विषय विरक्ती आणि विरक्ती विन माझी प्राप्ती नोहे निश्चिती उद्धवा जे तुमच्या रोमारोमामध्ये जे भजन चालू आहे त्याला जर विनमुख झाला नामासी विनमुख तो नर पापिया
हरी विना धाव हरी विन धाव्या न पोवे कोणी किंवा किंवा हरी विना जन्म नरकाची पाय नरकची पायी जाणार यमाचा पाहुणा प्राणी होय. जी तुमच्या रोमारोमामध्ये जे भजन चालू आहे तेच भजन चालू करून देताय. ही सांडोनी भजन अवस्था नाना साधनी प्रयास करिता माझ्या आत्मानुभव सुखाची वार्ता न चढे आता कल्पांती कल्पच्या कल्प गेला तरी माझा तुम्हाला सगावा लागणार नाही. म्हणून जरा सावध व्हा रे बाबांनो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराजांच्या रोम रोमामधून भजन सुरू होतं. त्यांचा 5वा वेद त्याला म्हणतायत. अनिर्वाच्य वाणीतून भजन सुरू होतं. त्याला 5वा वेद म्हणतात बरं का. आणि ते भजन चालू असताना ही बातमी सगळीकडे गेली. त्यांचा 5वा वेद बोलतोय. ही बातमी काशीपर्यंत गेली. काशीवरनं रामेश्वर भट्ट आले सुगावा घेत. सामान्य कुळामध्ये जन्माला आलेला तुकाराम, आम्ही तो ओरिजिनल ब्राह्मण आहोत. ब्राह्मण कशाला म्हणतात हे बी कळत नाही अजून. आम्ही या मार्गामध्ये जर नसतो आलो ना तर आम्हाला सुद्धा कळलं नसतं. पूजापाठ करणारा तो भटजी आहे बरं का. ब्राह्मण बोलता येणार नाही. ब्राह्मण कोणाला म्हणतायत? ब्रह्म ज्ञानेश्वर ब्राह्मण. एका जनार्दनी मांडिले दुकानं देतो मोला विना. ते सगळे ब्राह्मण आहेत बरं का. सर्व ब्राह्मण काय बसलेले. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे तो ओरिजिनल ब्राह्मण. ही बातमी समजल्याबरोबर ते थाड आले. कुठे? देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्याबरोबर विचारलं तुकाराम महाराज कुठे राहत आहेत. एकाने सांगितलं ते समोरचं जे घर दिसतंय ना ते तुकाराम महाराजांचं घर आहे. तिथे गेल्यानंतर सकाळी पहाटेची वेळ असते. गेल्यानंतर तुकाराम महाराज इथंच राहत आहेत का. तेवढंच मुलगी आतून बाहेर आली तुकाराम महाराजांची. म्हणे इथेच राहत आहेत. म्हणे आहेत का तुकाराम महाराज. म्हणे नाही आहेत. त्यांना भेटण्याचे एवढे उतावळे ते झाले होते की विचारता सोय नाही. मग कुठे गेलेत तर 2 नंबर विधीला गेले. मग गावाच्या बाहेर 2 नंबर विधीची जागा. पूर्वी तसंच होतं सगळीकडे. गेल्यानंतर बरीच माणसं गेली होती. शेतामध्ये बसली होती. एकाला विचारलं तुकाराम महाराज कोणते आहेत. त्यांना ओळख नव्हती ना. तुकाराम महाराज कुठे आहेत. 2 नंबर विधीला आलेत. तर म्हणे तो तुक्या तिथं बसला. तेजी संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काय काना कोणे नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणामध्ये लीन आगाला बसलेत तिथे. ते 2 नंबरच्या विधीला बसलेलं असताना नामस्मरण घेतायत हे पाहून रामेश्वर भट्टांना फार राग आला. अरे माझ्या देवाचं नाव तू अपवित्र जागेवर बसलेला आहेस. 2 नंबर विधी करतोय तिथं माझ्या देवाचं नाव तू अपवित्र करतोयस का. त्यांनी काय केलं जाऊन ढुंगणावरच लाथ मारली. कोणी? रामेश्वर भट्टांनी. भक्ताची हालत फार बेकार आहे बाबांनी. बेकार विचित्र परिस्थिती. त्यातूनही आटपत नाही. ते कानशिलात लगवल्या. तुला लाज वाटते का. 2 नंबरच्या विधीला बसलायस ना आणि तू भगवंताचं नामस्मरण करतोय. ते म्हणतात मी काय करू माझी मज झाली. अनावर वाचा माझी मज झाली. अनावर वाचा चंदया नामाचा चंद्रया नामाचा
म्हणे देह भरला. भरिला विठ्ठले काम क्रोध घर केले रेते येणे सोसे मन झाले हवं बरी. आणि परत माघारी ही स्थिती त्यांची असताना त्यांनी ज्या वेळेला पायाने मारलं हाताने मारलं त्यावेळेला ही चैतन्य शक्ती त्याच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली. आणि प्रविष्ट झाल्यानंतर हे काय व्हायला लागलं त्याला काही कळेना. आयसे वर्म मज आणि अंतरीच्या गुणा प्रगटोनी. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडटावे असं ते कळणार नाही. आणि मग कुठे गेले? आळंदीला गेले. त्यांची लाही नाही झाली बरं का. कारण या नामाचं महत्वच असं आहे, शिव हले हले तापला तो या नामे शीतलता आहे त्याच्यामध्ये. पण त्या संपूर्ण रोमारोमामध्ये ती शक्ती प्रगट झाली. त्याला काही कळे ना. घाबरला तो. माऊलींना जाऊन विचारलं, साकडं घातलं की हे मला हा जो त्रास होतो हा माझा त्रास तुम्ही निवारण करा. तो म्हणे तुम्ही ज्यांचा गुन्हा केलाय त्यांचीच शरणागती पत्करा, ते तुमचं निवारण करतील. मग पुन्हा आले आणि पुन्हा आल्याच्या नंतर शरणागती पत्करली बरं का. पाया पडले, साष्टांग दंडवत घातलं. साधू कसं आहे? दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी असं साधूचं चित्त असतं. आणि मग त्यांना अनुग्रह केला, एवढी दया केली. आणि अनुग्रह केल्याच्या नंतर तेच त्यांची कोण थोरवी गाताय कोणाची त्यांना अनुभव आला. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथीच्या तेथ अपाद कंचुकित रोमांच आले अधून मिलित डोळे वर्षताती आनंद जळे अंतुलिया सुकर्मिणीची बळे बाहेरी कापे. किंवा ही त्यांची ज्या वेळेला अवस्था झाली त्यावेळेला तुका विष्णू नाही दुजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. साधूचं लक्षण कसं असतं? उगीच कीर्ती होत नाही. कीर्ती केव्हा होते? योगी पावन मनाचा, 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 योगी पावन साहेब अपराध जनाचा, साहेब अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी उगीच कीर्ती होत नाही. फार सहन करावं लागतं समाजाचा त्रास. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जणती नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुले ऐसे लाभी मनापिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जणती नाही आधी अंती अवसानी. अवसान तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली कर्मिनी जैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. मज पामराये काय थोरपण पायची वाण पायी बरी. किंवा एरवी तरी मी मूर्खू जरी जहाला असे अविवेकू
तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया येईल तडी सरले माया झाड. जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल